विषय आहे नैसर्गिक दर्शन हळद. आता आपल्या टेबलवर काही वस्तू इथं दिसत आहे. या वस्तूमध्ये तुम्हाला एक लिंबू दिसत आहे पहा, का नाही? तुम्ही म्हणसाल आता काय लिंबू भारायचा कार्यक्रम आहे का काय जादू चटकीचा कार्यक्रम आहे? आपण पाहू काय जादू चटकी होणार आहे ते. आपल्या धुण्यातला सोड्या घेतलाय मी, धुणं धुयाचा. आता इथून गेले की काय गेला कामा असतील. नंतर याच्यात घेतलेली मी आपल्या प्रत्येक भाजीमध्ये स्वयंपाकामध्ये वापरली जाणारी हळद, जो आजचा आपला मुख्य विषय आहे. हळद कशी मिळते तुम्हाला माहित आहे? नैसर्गिक पदार्थ आहे तो कार्यक्रम. आणि आणखीन एक इथं तुम्हाला दिसत असत काय, तर ही आहे चुन्याची डबी. ज्याचा तुम्ही वापर करता का रोज? करता का नाही? मनापासून काय म्हणत झाले तुम्ही नाही. तर ही आहे चुन्याची डबी. आता आपण थोडस वैज्ञानिक दृष्ट्या याच्याकडे पाहू. हा चुना कॅल्शियम ऑक्साइड, हायड्रॉक्साइड आणि हा धुण्याचा सोडा कॅल्शियम कार्बोनेट, लिंबू याच्यामध्ये काय असते? सायट्रिक ऍसिड असते. आणि तो नैसर्गिक पदार्थ म्हणजे आपला हळद, तो नैसर्गिक दर्शक म्हणून कसा उपयोगात येतो? हळदीचा गुणधर्म आम्ल पदार्थ आणि आम्लारी पदार्थ दाखवण्यासाठी होत असतो. तर यासाठी मी या ठिकाणी आदित्यला बोलवतो आणि आपण एक प्रयोग पाहू की काय होणार आहे. आता हा चुना कॅल्शियम ऑक्साइड हे आम्लधर्मी आहे आणि हे लिंबू तुम्हाला माहित आहे. चुना हा आम्लारी धर्मी आहे, लिंबू सायट्रिक ऍसिड आहे म्हणजे आम्ल आहे. हा आदित्य आता लिंबू कापायला. आता कोणावर काय करते जादू काय आपण सांगू शकत नाही, पण तो कापायला. आदित्य आता काय कर, या पात्रामध्ये हळद घे थोडीशी. हा आता त्याच्यात लिंबू टाक. आता त्याला थोडस हे कर. आपण या एका पात्रामध्ये लिंबू आणि हळदीचं मिश्रण केलंय. टाक आणखी. आणि आदित्य त्याच्यामध्ये त्याच मिक्स करत आहे. आदित्य हळदीचा रंग कोणता झाला? जरा घट पिवळा झाला. पिवळा रंग. हळदीचा रंग कोणता आहे? पिवळा रंग. म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो की आम्लामध्ये आम्ल आणि हळदीची जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा हळदीचा रंग कोणता राहतो? पिवळाच राहतो. आम्ल आणि हळदीची जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा हळदीचा रंग काय होतो? पिवळाच राहतो. म्हणजे हळद
ज्या ज्या पदार्थामध्ये मिक्स केल्यानंतर पिवळी राहते तो पदार्थ कोणता आहे? आम्ल आहे. तो पदार्थ कोणता आहे? आम्ल आहे. ठीक आहे आदित्य, तू जाऊन बस आता जाग्यावर. आता या ठिकाणी हळद घे. आता हा चुना त्या हळदीमध्ये टाकायचा आहे. आणि याच्यात थोडस आपण काय करू? पाणी टाकू. याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकू आणि त्याला चांगलं मिक्स करू. आता पाहू आपण याचा रंग कोणता झाला. सारिका, आपण चुना हळद एकत्र केलं, त्याचा रंग कोणता झालेला आहे? लाल रंग झालेला आहे. म्हणजे आम्लारी सोबत जर हळदीची अभिक्रिया झाली तर त्याचा रंग कोणता होतो? लाल रंग होतो. हे यावरून आपण सांगू शकतो. हळद काय आहे? नैसर्गिक पदार्थ आहे आणि ते नैसर्गिक पदार्थ आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील पदार्थ सांगते कोणता आम्ल आहे, कोणता आम्लारी आहे. हे आपण या दोन उदाहरणावरून इथं पाहिलेलं आहे. आणखीन आपण एक उदाहरण पाहू. सारिका, आता तुझा बस. पदार्थ आहे, मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, जबाबदारीचाही विषय आहे. आपला कपडे धुण्याचा सोडा आहे का नाही? काय नाव आहे तुझं सांग? आकांक्षा विष्णू लांडे. आकांक्षा, आता या पात्रामध्ये काय कर? हा धुण्याचा सोडा घे. यालाच आपलं वैज्ञानिक नाव काय? कॅल्शियम सोडियम कार्बोनेट. घे याच्यामध्ये. घे आणखीन घे, जास्त घे. घे आणखीन. घे ना, आपल्याला पैसे लागत नाही. आता काय कर? आपल्या घरगुती वापरातीलच नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय? हळद. हळद टाक त्याच्यामध्ये. टाक आणखी थोडीशी, नाही तर बस होती तितकी, काय अडचण नाही. आता या चमची पात्रातलं थोडस काय कर? त्याच्यात पाणी टाक. आकांक्षाने काय केलंय? एका पात्रामध्ये हा बस धुण्याचा सोडा घेतलाय आणि त्याच्यात हळद टाकली आणि मिक्स करण्यासाठी तिथं पाण्याचा वापर केलेला आहे. आता पाहू आकांक्षा त्याचा रंग कोणता झाला ते सांगते आपल्याला. रंग कोणता झाला ती आकांक्षा सांगणार आहे. आकांक्षा, हळद पिवळी होती आणि आपला सोडा पांढऱ्या रंगाचा होता. पण हे दोघं एकत्र झाल्यानंतर तुला कोणता रंग दिसायला? घट लाल. घट लाल, म्हणजे लाल रंग झालेला आहे. पुन्हा याच्याहून आपण एक शिकलो की हळद हा नैसर्गिक दर्शक आहे आणि तो आम्ल आणि आम्लारी हे पदार्थ इथं आपल्याला दाखवतो. यावर आकांक्षा बस. आणि आम्लारीतील भेद दाखवणारा हा नैसर्गिक पदार्थ म्हणजे आपल्या घरगुती वापरातील हळद. हा आजचा आपला आनंददायी शनिवारचा विषय होता. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल. तुम्ही या कृतीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. आजचा हा आनंददायी शनिवारचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवू.